जय हिंद. आज मी होतो गावी आणि मला रस्त्यामध्येच हा अजगर जातीचा साप भेटला आणि घरापासून जवळच हा साप असल्यामुळे तो पकडणं मला गरजेचं वाटलं आणि अत्यंत मोठा आणि चपळ होता. आतमध्ये झाडीमध्ये घुसून मग त्याला कसं तरी म्हणजे बराच वेळ लागला मला पकडण्यासाठी त्याला आणि स्टिकसुद्धा नव्हती आणि बघा तो कसा उठतोय. खरं तर खूपच असा ॲक्टिव्ह होता तो आणि त्यानंतर मग त्याला काठीच्या साह्याने मी हेड कॅच केला. पाहू शकता हेड कॅच केल्या केल्या त्याने बाजूला असलेला जो दगड आहे, जांभा दगड चिरा, तो सुद्धा त्याने ढकलून दिला. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की त्याच्यामध्ये किती ताकद असते. खरं तर हा जातीने नॉन विनेमस साप आहे, बिनविषारी जातीचा, परंतु त्याचा जो चावा आहे, जी त्याची बाईट फोर्स आहे, ती अत्यंत वेदनादायक असते. आणि बघा अशा पद्धतीने तो पीळ मारतो शरीराला. म्हणजे जर ती पीळ लवकर सोडली नाही तर तो आपली हाडंसुद्धा मोडू शकतो, एवढी ताकद त्याच्यात असते. आणि असाच साप घेऊन मग आम्ही वरती आलो रस्त्यावरती आणि तिथून मग आम्ही गावात दाखवायचा होता साप का असा आम्ही अजगर पकडला होता. तर थोडंसं नेक सेट करून त्याची आम्ही निघालो. मी मागेच पकडला होता साप, खरं तर पुढे पकडणं शक्य नव्हतं. तर त्यामुळे हे बघा मी आता गावात पोचलो आहे आणि गावात दाखवला. आणि तुम्ही सुरुवातीला बघितलं असेल की गावातल्या लोकांचा जो गैरसमज आहे किंवा जे अज्ञान आहे, आपण असं अज्ञान बोलू शकतो. अनुभव प्रचंड आहे त्यांच्याकडे, परंतु ज्ञान कमी असल्यामुळे त्यांना असं वाटतं की अजगर हा सुद्धा विषारी आहे आणि अजगर चावल्याने मग आपल्या शरीरावरती चट्टेपट्टे पडतात, माणूस मरतो, अंगाला भोकं पडतात. तर अशा पद्धतीने ही गावच्या लोकांची मेंटॅलिटी आहे आणि ती मी बदलण्याचा प्रयत्न केला आणि नक्कीच त्यांना या माहितीतून चांगली माहिती मिळाली असेल. आणि बघू शकता हा जवळपास 6 फीटपर्यंत असू शकतो, 6 ते 6.5पर्यंत. आणि गावची सर्व मंडळी आमची जमा झाली अजगर बघण्यासाठी आणि मग मी मध्येच थोडीफार माहिती दिली. खरं तर गावातल्या लोकांचा माझ्यावर विश्वास नव्हता होत. त्यांना तरी हेच वाटत होतं, अजूनसुद्धा तेच वाटतंय की माझ्याकडे कोणत्या प्रकारचा मंत्र आहे, तंत्र आहे. तर असं काहीच नसतं. मंत्रतंत्र करून साप किंवा कुठलाही प्राणी आपल्या वशमध्ये आणू नाही शकत. आणि तसंच मग आम्ही खालच्या वाडीवर म्हणजे कोंडावर गेलो आणि तिथेसुद्धा लोकांना दाखवलं. खरं तर मला जागृत करायचं होतं लोकांना की अजगर हा बिनविषारी साप आहे, त्याला मारू नका. आणि बघू शकता हा किती अटॅक करतोय आणि गावची ही लोक जमा होती आणि काही लोकांनी तर पहिल्यांदा एवढा मोठा अजगर पाहिलाय आणि त्यांनासुद्धा छान वाटलं का अजगर बघून. आणि त्यांना मी सांगितलं की अजगर हा बिनविषारी आहे, अजगराची माहिती सांगितली, हा इंडियन रॉक पायथन आहे. आणि मग पुन्हा आम्ही त्याला जसं सुरुवातीला पकडलं होतं, आमचा बबलू दादा होता, तर त्याने स्टिक लावली आणि मग मी हेड कॅच केला. त्याच्यानंतर मग गोणीत भरून मग आम्ही त्याला सोडायला गेलो. जय हिंद. तर आपण गावी आलेलो आणि गावी आल्या आज माझा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशीच आपल्याला एक निसर्गाचं देणं म्हणजे एक निसर्गाचं सौंदर्य म्हणजे एक अजगर जातीचा इंडियन रॉक पायथन भारतीय अजगर हा साप आपल्याला आढळून आला. आणि जवळपास हा 6 फीटपर्यंत म्हणजे लांबीला असेल आणि जवळपास 7 ते 8 किलो वजन असेल त्याचं. आणि तो आम्ही आता या निसर्गाच्या सानिध्यात त्याला आम्ही इथे मोकळं करण्यासाठी आलो आहे. हा बघा. आणि हा आता चालला आहे निसर्गाच्या सानिध्यात. हा त्याचा तोंड आहे इथे, जवळपास 6 फीटचा आणि साधारण वजन असेल 5 ते 6 किलो. तो जाईल हळूहळू.